नमस्कार. मला बरेच दिवस झाले सगळेजण मेसेज करतायत, FBवर मेसेज करतायत की जागृती तुझ्याकडून काहीतरी नवीन हवं आहे, काहीतरी नवीन ऐकायची इच्छा आहे. खूप दिवस झाले तू व्हिडिओ नाही बनवला. सो हो, खरंच मी काहीतरी नवीन सादरीकरण करण्यासाठी एक वेळ घेतला, व्यवस्थित वेळ घेतला आणि यावेळी मी कविता सादर करते. आणि या कवितेचं गांभीर्य किंवा संदर्भ असा आहे की सध्या आजूबाजूला जे आपलं क्वारंटाईन चालू आहे, लॉकडाऊन पिरियड चालू आहे, कोरोना व्हायरसमुळे आपल्या सारख्या सामान्य जनहिताच्या ज्या काही गोष्टी बिघडलेल्या आहेत, जे काही आजूबाजूचं वातावरण आपलं खराब झालेलं आहे, की या विषयाचा मी एक साधारण अंदाज घेऊन एक छोटीशी कविता बनवली आहे. आय होप ही कविता तुम्हाला आवडेल. तुम्ही प्लीज ऐका आणि प्लीज कृपया करून मला प्रतिक्रिया कळवा, कारण की तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तर चला मग आपण कवितेला सुरुवात करूया. माझ्या कवितेचं नाव आहे निरोप. झाडावर स्वच्छंद विहार करणाऱ्या चिमणीला बघून आज मानवाला आलंय जरा भरून. झाडावर स्वच्छंद विहार करणाऱ्या चिमणीला बघून आज मानवाला जरा आलंय भरून. ती मुक्त संचारत या जगात, मी मात्र बंदिस्त माझ्याच घरात. होता आमची नजरानजर आता सगळ्यांची काळजी, असो ते नातवंड किंवा आजोबा आजी. अंगठ्याच्या स्पर्शाने जग आलं होतं आमच्या मुठीत. अंगठ्याच्या स्पर्शाने जग आलं होतं आमच्या मुठीत. पण आसुसलंय मन आता घेण्या जीवलगांच्या मिठीत. ए चिमण्या, ए पाखरा, जा रे जा, निरोप दे माझ्या जीवलगांना. काळजी घ्या रे स्वतःची, महत्त्व द्या आता फक्त सुरक्षित जगण्यात. आय होप तुम्हाला ही कविता आवडली असेल. अंतरंग थिएटर्सचे मी मनपूर्वक आभार मानते की ज्यांनी आम्हाला एक असा कलामंच आणि एक असा रंगमंच उपलब्ध करून दिला, जिथे आम्ही आमच्या भावना तसंच आमच्या लेखणीतून आम्ही स्वतःला व्यक्त करू शकतो. सो नक्कीच पुढच्या वेळी आम्हाला संधी मिळाली तर आम्ही नक्कीच या संधीचा फायदा उचलू आणि तुमच्यापर्यंत नवीन नवीन सादरीकरण पोहोचू. धन्यवाद.